आज अमित आरोहीचा बर्थडे होता, त्याच्यामुळे आम्ही 2 वाजताच तयारीला लागलेले होते आणि त्यासाठी आम्ही सगळं साहित्य घेतलेलं होतं, म्हणजे लसूण वगैरे सोलण्यासाठी, भाज्या चिरण्यासाठी. आजचा स्पेशल होता रेसिपी पुलाव. तर घेतलेलं आहे सगळं चिरून साहित्य, तयारीला लागलेले आहे. तर पुलावाची जिम्मेदारी माझ्याकडे होती. तर वेळ न लावता पटकन पातेलं ठेवलं आणि लागले पुलावाच्या तयारीला. सर्वात आधी टाकूयात आपण खडे मसाले. सुरुवात. हे माझ्या बहिणीचं किचन आहे, माझं किचन तिकडं आहे. मी टाकलेलं आहे, यामध्ये अजून टाकत आहे. तर हे आपल्याला पुलाव मस्त जमतो, म्हणून तर आपल्याला आचार्याची पोस्ट भेटलेली आहे. तुम्हाला पण आवडतो का पुलाव? आवडत असेल तर मग बनवून खा. यामध्ये मी एवढी फ्लावर टाकत आहे पुलावासाठी. यामध्ये आहेत ह्या बीन्स. आमचा टेप रिकॉर्डर कुई कुई करत होता, मग घेऊन आले. म्हणलं याला जरा हे मटेरियल कळवायला वेळ लागते ना, म्हणलं घेऊन करायचं. हे बघा कसं करते. हाय म्हण सर्वांना. हाय, हॅलो. या पुलाव खाय म्हण म्हण म्हण. आज आरो दीदीचा आणि अमित दादाचा बर्थडे आहे, त्यासाठी मम्मा पुलाव बनवते स्पेशल स्पेशल. हे बघा, गॅस खूप कमी आहे माझा. कुकर आहे खूप मोठा आहे, खूप लवकर होत. मला वाट बघावी लागेल. पिलू हाय म्हण ना. हॅलो बोल ना तिकडं. पिलू हॅलो. यामध्ये मी टाकत आहे टमाटर. टमाटर पाणी सोडते म्हणून तेल शेवटी टाकायचं, जेणेकरून आपलं तेल ना कढल्या जाईल मस्तपैकी. स्पेशल. तिकडे बस की. अंकल संग बस ना. तिला सोड. मग मला काम करू देवा बरं. असं करू न. बटाटे तर सर्वात जास्त यामध्ये भाजी जाईल. ही बघा बर्थडे गर्ल. ए बर्थडे गर्ल बॉटल दे ना पिल्लूला आमच्या. आम्ही पाणी पियालो बघ. पाणी आहे यार. याला घेऊन जा ना तिकडे. तर ते पाणी नको देऊ, याला घेऊन जा तिकडे. हळू हा पाणी.
खुशबू. पुलावाची रेसिपी मी टाकलेली आहे तुमच्याकडे, तुम्ही बघू शकता. माझ्या YouTube चॅनलवरती पण आहे. आणि हे बघू शकता आपला पुलाव होत आहे. हे त्याची फोडणी आहे, फोडणी. टडन. अख्ख्या मोहल्ल्यामध्ये माझ्या पुलावाचा परफ्यूम. बरोबर बेहोश पण पडले. तिकडे पण येतो. गरम राहणार की बघ. हे बारीकच तांदूळ आहेत, पुलावाचे नाहीत, तरी पण ह्याचा पण मस्त होतो. यामध्ये आता पाणी सोडायचं आहे. हे आता याच्यात पाणी सोडते मी. यामध्ये आता जाईल आरोही, इकडे ये. आरोही 2 चमचे धनिया, पुदिना काढलीस तिकडे. हे पाणी आणि हे बघा, याच्यात जास्त मावत नव्हतं म्हणून आम्ही यामध्ये टाकलं थोडं. म्हणजे जास्त आमचे खाणारे मेंबर आहेत ना, म्हणून आम्ही जास्त केलेले आहे. इथे मी याला ठेवते बनवण्यासाठी आणि मी लागते आता माझ्या तयारीला. 7 वाजताचा टाइम आहे बर्थडेचा. तर चला तर मग अजून समोसे जिलेबी येणारच आहे. तरी पण 2 केक येणार, तरी पण आरामशीर जाईल पूर्ण. आता याला मी ठेवलेलं आहे शिजवण्यासाठी. चला तर भेटूया आपण. इथे मी घेतलेला आहे नेल पेंट लावण्यासाठी व्हाईट कलरचा. म्हणलं तिकडे पुलाव आपला शिजत आहे तोपर्यंत टाइम आहे, तर म्हणलं लावून घ्यावा, थोडं वेळ पण आहे. आणि याला मी सुकायला लावते कूलरला आणि मग तयार होतंय. आता हे मी सुकवणार आणि तयार होणार. आपला पुलाव तिकडं काय व्हायला बघून येऊया आपण. इथे आपला पुलाव तयार झालेला आहे आणि बड्डेची पण तयारी चालू झालेली आहे. तर मला पटकन आवडावं लागेल. तर आपला बड्डेचा व्हिडिओ पुढील पार्टमध्ये येईल दुसरा, तर तो पण बघू शकता तुम्हाला हा आवडल्यास माझ्या FB वरती. आणि इकडे बघू शकता केक आलेले आहेत. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.